आणि हेच मला तुला सांगायचं होतं. शनाया आणि ईशाला मी हॉटेलमध्ये बोलताना ऐकलं, शनायाला कोणीतरी 3 लाख रुपये दिले. 3 लाख? हो, 3 लाख. बरं मला सांग, तिने ऑफिसमधून ऑन अकाउंट घेतलेत का किंवा लोन वगैरे काही घेतलंय का ऑफिसमधून? नो. पण एवढी मोठी अमाउंट कोण देईल तिला? आय मीन तिच्या घरची फायनान्शियल कंडिशन इतकी छान नाही की तिचे पेरेंट्स तिला एवढे पैसे देतील. आणि श्रेयस वगैरे आय डोंट थिंक सो वी कॅन अफोर्ड इट. मग राहिलं कोण? ऑफकोर्स गुरु सर. मलाही तोच डाऊट येतोय. म्हणजे त्या दोघींना बोलताना मी कोणाचंही नाव ऐकलं नाही. पण हे सगळं ऐकल्यावर पहिला विचार गुरुनाथचाच येतो ना डोक्यात. नाहीतर कोण देणार शनायाला पैसे? I don't know that, but you know, Revati, I think we should find this out. कारण I'm telling you this, शनाया ना ती फार ओव्हर स्मार्ट आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा ती गुरु सरांना परत त्रास देऊ शकते. अँड एनीवेज मला काही दिवसांपासून ना ऑफिसमध्ये सगळं खूप फिशी वाटतंय. गुरु सरांचं बिहेवियर, शनायाचं बिहेवियर. मी इवन आनंद सरांना पण बोलले की सर मला उगाच भलते डाऊट्स येत आहेत. रेवती, should we tell this to Radhika ma'am? Oh, no, forget it. उगाच राधिका मॅम स्ट्रेस घेतील. आणि एनिवे वी आर स्टिल नॉट व्हेरी शुअर ना की गुरु सरांनीच दिले असतील का नाही. जर उगाच काही भलतं निघालं तर राधिका मॅम उद्या आपल्यावरच नाराज होतील. होऊ दे नाराज. पण मला असं वाटतं की आपण हे सगळं राधिकाला सांगायला हवं. तीच जाऊन बोलेल ना गुरुनाथची आणि मगच खरं काय ते कळेल आपल्याला. आजच बोलते मी तिच्याशी. ठीक आहे, बट रेवती यू प्लीज बी केअरफुल हा. कारण मला ना राधिका मॅमची खूप काळजी वाटते. शी इज सच अ पुअर अँड सच अ सिंपल लेडी. डोंट वरी, मी सांभाळेन राधिकाला. ओके. सॉरी, आय नीड टू मेक अ मूव. आय एम सो सॉरी. बट यू प्लीज अपडेट मी. मला कॉल करून सांगा जा काय झालं ते. आणि मी पण नजर ठेवते शनायावर. हो, बाय. सिया. काय एकदा राधिकेचा जम बसला की आपण दोघं निश्चिंत झालो. अगदी खरं बोलताय नानासाहेब. हो. नाही म्हणजे मग मी पण कसं नागपूरला जायला मोकळा. हो, काही विशेष? नाही विशेष असं काही नाही, पण कसं आहे तिकडे बागेकडे पण लक्ष द्यायला लागेल ना. सरिताला इथेच ठेवणार आहे मीच फक्त नागपूरहून येऊन जाऊन राहील. हा, मग हरकत नाही. म्हणजे काय कुणीतरी सोबत असलं की बरं असतं. मी तसे समोरच असतो. पण काय समजा अचानक प्रॉब्लेम तयार झाला, तुम्ही तो सोडू शकता तितका आम्ही नाही सोडू शकत. काय आमच्या नात्याला मर्यादा पडतात ना. खरं बोललाय नानासाहेब. तुम्ही गुरुबद्दल बोलताय कळतंय मला. हा, नाही तो आता सुधारला यात वाद नाही, पण मनात एक धाकधूक असते ना. नानाजी. अरे बापरे, आली मंडळी. वा, काय जाऊन आला डिपार्टमेंटला? हो, पण तिथे नेने नावाचे एक गृहस्थ होते. अरे देवा, तो भेटला का तुम्हाला? आव ना. अरे चुकीच्या माणसाची भेट घडली हो तुमची. ते सारखे फोनवरतीच बोलत होते. आमच्याशी बोलायला वेळच नव्हता त्यांच्याकडे. मग काय झालं ना काम? का नाही होणार? नाही, आपली बाली असताना का नाही होणार? अहो, हिनं असा फैलावर घेतला त्या नेण्याला, अशी घाबरगुंडी उडाली, पटापट सह्या करून दिल्या. पण सुनबाई, तुला काही उलट सुलट उत्तर तर नाही दिलं त्यानं? सरळ नानासाहेबाचं नाव सांगायचं ना त्याला. अरे लाईन वर आला असता तो. नानाजींचं नाव सांगितलं असतं ना तर अशी सही दिली असती. हा, पण उगाच त्यांचं नाव काऊन सांगायचं? आपले सगळे पेपर्स क्लिअरच होते ना एकदम. अगदी बरोबर आहे. हे आपल्या कामासाठी कोणाच्या तरी नावाचा वापर करणं बरोबर नाही. वा सुनबाई, तुझे विचार ऐकून आज अभिमान वाटतोय. येऊ दे गुरुला, सांगतो त्याला आमची सुनबाई किती हुशार आहे ते. काय हो बाबा,
ए राधिके तू हसण्यावर नेऊ नकोस. म्हणजे बघ तुझी ही हुशारी आणि हा खमकेपणा आयुष्यभर तुला जपून ठेवायला पाहिजे. हम्म. घरात सुद्धा आणि व्यवसायात पण. काय नानाजी तुम्ही सांगाल ते ऐकीन. मी काय आता पूर्वीसारखी राहिली नाहीये. चांगली खमकी झालीये. नाही मला कोणी रडवायचा प्रयत्न केला ना तर मीच त्यांना रडवीन. नानासाहेब हो. सुनबाई तर एकदम कॉन्फिडंट झाली. मग बिझनेस लेडी होणार आहे नक्की. क्या बात. या तुमच्या वाक्यावर आता एक एक कप चहा व्हायला पाहिजे. हा, हो. बर बर मी चहा मांडते. हं? आणि अथर्वला पण देते थोडासा. त्याला खूप आवडतो चहा. चहा आणि बिस्किट. अरे पण ते पोट्ट घरी कुठे आहे? खाली खेळायला गेलं ना. तू त्याला घेऊन ये चहाचं मी बघ. बस शिरीष तू. अरे बर आता बस. कशी आहे नवीन क्लासरूम बढ़िया आणि नवीन टीचर? ती पण एकदम बढ़िया. अथर्व इथे काय करू राहिला रे? हं? कुठे कुठे शोधतो तुला? चल, घरी चल बरं. खाली चालत होता. चहा बिस्किट हवाय ना तुला? हो तू पण घरी चल. मस्तपैकी गरमागरम भजी करते आणि तुला कॉफी हवी आहे ना? कॉफी पण करते. चल लवकर. मला तुला बरंच काही सांगायचंय. अगं आज दुकानासाठी जागा बघितली. मस्त जागा आहे. आता लवकरच काम सुरू होईल. तुला आवडत नव्हतं ना मी घरात बसलेली. आता बाहेर जाईल. पण काय करू? मला इथे आल्यापासून ना राहवतच नव्हतं. घरच्यांबरोबर थांबावं असं वाटत होतं. पण आता जाईल. चल. राधिका, मी शनाया आणि ईशाला हॉटेलमध्ये बोलताना ऐकलंय. आणि शनाया म्हणत होती तिला कुणीतरी 3 लाख रुपये दिलेत. मग काय? कोण देणार तिला 3 लाख रुपये? सगळ्यात आधी माझ्या डोक्यात गुरुनाथचा विचार आला. खायचं काय बोलते तू पण? हे काऊन देतील पैसे? हे तर तिच्याशी बोलत सुद्धा नाही. गुरुनाथ या आधी जे काही वागलाय ना त्यामुळे पहिल्यांदा त्याचाच विचार डोक्यात येतो. आणि म्हणूनच मी जेनीशी बोलले. तिला भेटले सुद्धा. आणि तिलाही असंच वाटतंय की शनाया आणि गुरुनाथचं एकतर पॅचअप झालंय किंवा कुठल्या तरी कारणामुळे गुरुनाथ तिला पैसे देतोय. हे बघ, मला कळतंय की स्वतःच्या नवऱ्याबद्दल पुन्हा असं काहीतरी ऐकताना तुला त्रास होतोय. हे बघ राधिका, आम्हाला तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच खरं काय आहे हे कळावं एवढीच अपेक्षा आहे. बघ रेवती, नाही मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते. पण आता बघ ना, महाजनी काकांनी यांच्यावरती संशय घ्यायचा किती वेळा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेला हेच खरे ठरले ना. हे बघ, मला मान्य आहे की गुरुनाथ बदललाय. पण महाजनी काकांना संशय आलाय, जेनीलाही आलाय आणि मलाही आलाय. तिघांना गैरसमज नाही होऊ शकत. आणि रिस्क कशाला घ्यायची आहे? आणि मी काही असं नाही म्हणत आहे की तू ताबडतोब जाऊन गुरुनाथला जाब विचार. पण प्रश्न थोड्याफार पैशांचा नाही आहे, 3 लाख रुपयांचा आहे.